नमस्कार, मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करण्यात येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी मी शेतकऱ्यांसाठी घेऊन आली आहे, ते म्हणजे पीक विम्यासंदर्भात। तर पीक विम्यासंदर्भात आपण पूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत। तर पीक विमा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मंजूर झालेला आहे, त्याच्यानुसार गावानुसार आपल्याला यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ती राज्य सरकारकडे याचा सरकारने आपला अंतिम निर्णय घ्यायला लावला होता, पण आता ते अंतिम निर्णय आपल्याला आलेला आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात आपण आज पूर्ण अपडेट बघून घेणार आहोत। तर पहिला जिल्हा आपल्याला शेतकऱ्यांची संख्या आणि त्याचबरोबर ते जिल्हा, त्याचबरोबर ती रक्कम किती मंजूर झालेली आहे ही सविस्तर अपडेट त्याबरोबर बघणार आहोत। त्याचबरोबर आपण आज हे बघणार आहोत की रक्कम आहे ही कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर पहिला जिल्हा आहे नाशिक। नाशिकमध्ये 3,50,000 शेतकरी आहेत, लाभार्थी शेतकरी आहेत। त्याचबरोबर ती रक्कम आहे 155,74,00,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ते जळगावमध्ये 16,921 शेतकरी लाभार्थी पात्र असून त्याचबरोबर ते 4,88,00,000 निधी मंजूर झालेला आहे। अहमदनगरमध्ये 2,31,831 शेतकरी पात्र आहेत। त्याचबरोबर ते तुम्हाला सूचित करण्यात येत आहे की अहमदनगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि 160,28,00,000 इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे। सोलापूरमध्ये 1,82,534 शेतकरी लाभार्थी आहेत। 111,41,41,00,000 इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे। सातारामध्ये 40,406 शेतकरी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर ते 6,41,40,00,000 इतकी रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सांगलीमध्ये 98,372 तर रक्कम आपल्याला मिळणार आहे 22,21,00,000 रुपये। बीडमध्ये 7,70,574 शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर ती रक्कम ही मंजूर झालेली आहे 241,39,00,000 रुपये। बुलढाणामध्ये 36,558 शेतकरी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर ती 18,39,00,000 शेतकऱ्यांना पात्र म्हणजे रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ती बुलढाणामध्ये सुद्धा अतिवृष्टी म्हणजे नुकसान आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे। धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। 218,85,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। नागपूर येथे 63,422 शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर ती 52,21,00,000 रुपये वितरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लातूरमध्ये 2,19,535 शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहेत आणि रक्कम आहे ही 244,87,00,000 इतकी ठरण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि 10,262 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर ती 8,00,000 रुपये शेतकऱ्यांसाठी रक्कम आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे। एकूण 12 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला लाभार्थी शेतकरी 35,08,303 इतके शेतकरी आहेत आणि यांना एकूण निधी किती मंजूर केलेला आहे 1,700,73,00,000 रुपये। तर लवकरात लवकर शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की लवकरात लवकर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून त्यांना पुढची जी शेतकऱ्यांची तयारी असते, पीक घेण्याची तयारी असते, ते त्यांना ठामपणे उभे राहतील आणि पीक विमा भरायला सुरुवात करतील। तर शेतकऱ्यांना खात्यात रक्कम ही लवकरात लवकर जमा व्हावी अशी मी सरकारकडे विनंती करते। उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे। हे 12 जिल्ह्यांमध्ये अगोदर तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे आणि त्यानुसार आपण आज शेतकऱ्यांची लाभार्थी आणि त्याचबरोबर ते पीक विमा हा रक्कम ही किती मिळणार आहे ह्याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे। याच्या व्यतिरिक्त उर्वरित जे शेतकरी किंवा उर्वरित जे जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत, कारण व्हिडिओ हा खूप मोठा होतो आणि शेतकरी लोक कसं व्हिडिओ हा पूर्ण बघत नाहीत आणि मग ते प्रश्न करत असतात। तर अंदाज असा आहे की 1 जानेवारीला सुरुवात होणार आहे आणि आशा करते की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा व्हावी। आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, पुढचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी येणार आहे। तर व्हिडिओला फटाफट लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटूया नवीन एका माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।